गायकवाड यांचे स्वागत करत आहे. धनाई पाटील कॅप्टन भाऊचे चिरंजीव मोराळा तुम्ही बोलवून घेतला होता. रेल्वे लुटली होती त्यात कॅप्टन भाऊ होते. 3 ऑगस्ट धन्यवाद. खरं तर कुंडल ही कुस्तीची पंढरी आहे आणि कुस्ती ही जपली नाही तर जीवावर जपली जाते. अशा भूमीमध्ये महाराष्ट्राच्या तांबड्या मातीतल्या रांगड्या कुस्तीला जिवंत ठेवणाऱ्या नवसंजीवनी देणाऱ्या क्रांतीवीर कॅप्टन भाऊ जी कुस्तीतल्या लाल मातीतल्या कुस्तीची सिंहगर्जना होती त्या आजोबांचा नातू म्हणून आज माझा ऊर अभिमानानं म्हणून आलाय. खरं तर प्रकाशप्पा पाटील, प्रदीपाप्पा, ऍडव्होकेट सुधीर जाधव, अविनाश दादा जाधव आणि सर्व संयोजन कमिटीचं मानावं तेवढं आभार कमी आहे. या सोशल मीडियाच्या युगामध्ये मातीवरती प्रेम करणारं बांबोडे गाव आहे. पुरोगामी विचारांचं, परिवर्तनवादी विचारांचं गाव बांबोडे आहे आणि लाल मातीवरती प्रेम करणारं बांबोडे गाव आहे. आजोबा ज्यावेळी बोलायचे त्यावेळी त्या टोपीतल्या माणसांनी बघितलं असेल सावड्यावरती उभा राहून माणसांच्या अंगावरती रोमांच उभा करायचे. फोटोग्राफर कडेपूरकर आहेत त्यांनी कॅप्टन भाऊंची सिंहगर्जना गमावली. अशा तुझा नातू म्हणून मला या ठिकाणी सन्मान दिला. त्याबद्दल कुंडल येथील सर्व स्वातंत्र्य सैनिक सन्मान समितीच्या वतीनं व रणसंग्राम सोशल फाउंडेशनच्या वतीनं हे मैदान उत्तरोत्तर असंच भारत जावं एवढी कुंडल कुस्ती पंढरीच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. दीपक लाड पाण्याच्या माशाला दीपक लाड धन्यवाद. लागत नाही. दीपक लाड साहेब, ऍडव्होकेट दीपक लाड. हे पहा कुस्ती कॉमेंट्रीतला पहिला कॉमेंटेटर बरोबर का हो गवळीचा कुस्ती कॉमेंट्रीचं पहिले कॉमेंट्री सर, नंतर दुसरे राणे सर. ज्या कुस्तीनं खऱ्या अर्थानं बोलायला सर्वांना हिंमत दिलं, दिल दिलं, धाडस दिलं ते म्हणजे कॅप्टन भाऊ. कॅप्टन भाऊ. आता नंतर व्हिडिओ कॅसेट करायला लागले, नंतर एक वेळ मी घेतो. कॅप्टन भाऊ म्हटलं की लाल मातीची शान किती उंच असते हे महाराष्ट्राला कोणी दाखवून दिलं तर कॅप्टन भाऊने दिलं. मगाशी मी 2 शब्द बोललो की कॅप्टन भाऊ हातामध्ये माय घेतल्यानंतर वर चढले तर पैलवानांच्या अंगावर काटा येत होता की आता काय घडतंय, काय होतंय. असा कॅप्टन भाऊचा महान इतिहास होता. आणि जर कॅप्टन भाऊ गतीला आले तर काय म्हणायचे, ओ थर 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 ओढ, तू ढिला पडलास, घावला थर थर ओढ गावात निसटलास. इंग्रजांना घाम फोडला. 3 ऑगस्ट 1943 साली रेल्वे लुटली शेड्युल स्टेशनवर. त्यात कॅप्टन भाऊंचा फार मोठा सिंहाचा वाटा होता. टाळ्या वाजवा. क्रांतिसिंहांना ज्यांनी पाहिलं नाही त्यांना हा अंगार काय असेल याची कल्पना कॅप्टन रामभाऊंच्या वरून येऊ शकेल. वयाच्या 90तही कुस्त्यांच्या फडामध्ये रमणारा हा सैनिक. असे अनेक सैनिक प्रति सरकारचे शिलेदार होते.